च्या बातम्या. पण सुरुवातीला हेडलाईन्स. प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. बिनविरोध निवडणुकी विरोधात मनसेची हायकोर्टात याचिका. उमेदवारांना पैसे देऊन आणि दबाव टाकून उमेदवारी मागे घ्यायला लावल्याचा आरोप. चौकशी पूर्ण होईपर्यंत निकाल जाहीर न करण्याची मागणी. वीस वर्ष मुंबईत भाजप ठाकरेंसोबत सत्तेत होती तेव्हा अनेक पद उपभोगली. 25 वर्ष तुम्ही काय केलं? भाजपच्या टीकेला आदित्य ठाकरेंचं उत्तर. मराठवाड्यात मुख्यमंत्र्यांचा प्रचार सभांचा धडाका. 15 तारखेला आमच्याकडे लक्ष द्या. पुढची 5 वर्ष आम्ही तुमची काळजी घेऊ. फडणवीसांचं जालन्यात आश्वासन. परभणी नांदेडमध्ये प्रचार सभा. नवनीत राणांच्या वक्तव्याची ओवेसींकडून खिल्ली. तुम्ही 4 नाही तर 8 मुलं करा, आम्हाला काय करायचं? ओवेसींचा टोला तर ओवेसींना पाकिस्तानात फेका. राणांचं प्रत्युत्तर. परळीवरचं प्रेम धनुभाऊला करू द्या, थोडं देऊन टाकलंय त्यांना परळी. आता मला माराकोळीवर प्रेम करू द्या. आता परळी धनंजय मुंडे सांभाळतात. पंकजा मुंडेंच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण. तुळजाभवानीच्या भक्तांना आता प्रसाद म्हणून ड्रग्जची पुडी देतील. शिवसेनेच्या तानाजी सावंतांचा ड्रग्ज प्रकरणावरून घणाघात, तर देवीच्या गाभाऱ्यातील तोडफोड प्रकरणावरून हल्लाबोल. निवृत्त होतो असं मी म्हटलेलं नाही. निवृत्तीचे संकेत कुणी दिले? राजकारणातून निवृत्त होण्याच्या चर्चेवर नारायण राणेंची मिश्किल प्रतिक्रिया. न्यूज 18 लोकमतच्या कॉटन किंग स्टुडिओ मध्ये आपलं स्वागत. मंडळी नमस्कार. मी विलास बडे घेऊन आलोय आपला महाराष्ट्र. महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान होईल. पण मतदानाला अजून जवळपास 10 दिवस शिल्लक असतानाच राज्यातल्या 70 नगरसेवक बिनविरोध झाले. या उमेदवारांनी अंगावर गुलाल टाकून घेतला असला तरी मनसेच्या एका कृतीनं बिनविरोधकांची धाकधूक वाढल्याचं पाहायला मिळतंय. काय नेमकं घडलंय जाणून घेऊया या खास रिपोर्टमधून. बिनविरोधला मनसेचा तीव्र विरोध. 74-70 जण जे निवडून आलेले आहेत त्यांना जे काही विजयी घोषित करण्याची जी प्रक्रिया आहे तोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत कोर्टाने त्याला स्टे द्यावा. बिनविरोधांविरोधात कोर्टात जाणार. निवृत्त अधिकारी असतील किंवा हायकोर्टाच्या निगराणीत या सगळ्याची पुढची चौकशी व्हावी अशी आम्ही त्यांना मागणी केलेली आहे. पैशांचं आमिष दबावाचा मनसेचा आरोप. उमेदवारांना मतदान त्या केंद्राच्या बाहेर कोण घेऊन येत होतं, ते कुठल्या पक्षाचे होते ते चेक करावे. 70 बिनविरोधांची धाकधूक वाढली. जोपर्यंत ही चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत निवडणुकीचे जे निकाल आहेत ते राखून ठेवावेत, तोपर्यंत ते निर्णय जाहीर करू नये. महानगरपालिका निवडणुकीचं मतदान होण्याआधीच राज्यात बिनविरोध नगरसेवकांची हाफ सेंचुरी पूर्ण झाली आहे. राज्यभरात तब्बल 70 उमेदवारांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली आहे. निवडणुका बिनविरोध करण्यात अपेक्षेप्रमाणे भाजपनं आघाडी घेतली असली तरी त्या खालोखाल शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा समावेश आहे. कुणाचे किती उमेदवार बिनविरोध? एकूण 70. भाजप 44, शिवसेना 22, राष्ट्रवादी 2, इस्लामिक पार्टी 1, अपक्ष 1.
बिनविरोध नगरसेवकांमध्ये सर्वाधिक 68 नगरसेवक हे सत्ताधारी महायुतीचे आहेत. त्यामुळे विरोधकांनी या बिनविरोध पॅटर्न विरोधात सत्ताधाऱ्यांना घेरायला सुरुवात केली आहे. या बिनविरोध उमेदवार निवडीवर राज आणि उद्धव ठाकरेंनीही जोरदार टीका केली आहे. कल्याण डोंबिवली असो, ठाणे असो, बिनविरोध निवडणूक करून घेण्याची ही जी काय प्रक्रिया ते राबवत आहेत, हा लोकशाहीचा आणि जनतेचा अपमान आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बिनविरोध असं पश्चिम बंगालमध्ये झालं होतं. त्या गोष्टींबद्दल कोर्टामध्ये म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये भारतीय जनता पक्ष गेला होता. कळलं का? आता त्या पक्षाचं आत्ताच्या या महाराष्ट्रातल्या गोष्टींबद्दलचं काय म्हणणं आहे हे एकदा तरी सांगावं. ठाकरे बंधूंसह काँग्रेसनंही या बिनविरोध पॅटर्न विरोधात टीकेची झोड उठवली आहे. पण आता मनसेनं या विरोधात न्यायालयीन लढ्याची तयारी सुरू केल्याचं पाहायला मिळतंय. विरोधी उमेदवारांना पैशांचं आमिष दाखवून तर काहींवर तपास यंत्रणांचा दबाव टाकून माघार घ्यायला भाग पाडल्याचा आरोप मनसे नेते अविनाश जाधव यांनी केलाय. या संदर्भातील पुरावेही कोर्टात सादर करणार असल्याचा दावा जाधवांनी केलाय. 74-70 जण जे निवडून आलेले आहेत त्यांना जे काही विजयी घोषित करण्याची जी प्रक्रिया आहे ती जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत कोर्टाने त्याला स्टे द्यावा आणि निवृत्त अधिकारी असतील किंवा हायकोर्टाच्या निगराणीत या सगळ्याची पुढची चौकशी व्हावी अशी आम्ही त्यांना मागणी केलेली आहे. विरोधकांनी बिनविरोध नगरसेवक निवडीवर आक्षेप घेतला असला तरी सत्ताधाऱ्यांना हे मान्य नाही. आरोप जरी झाले तरी ते बिनविरोध निवडून आलेले आहेत आणि लोकशाहीमध्ये ते निवडून आलेले आहेत आणि सगळ्या पद्धती न्यायिक पद्धतीने निवडून आलेले आहेत. लोकांना तिथे त्यांना विरोध करावा असं वाटलं नसेल तर ह्याच्यामध्ये काही गैर. उमेदवार पकडून उभे केले. आता जे उमेदवार जिथे उभे राहिले त्या ठिकाणी त्यांना खात्री पटली की बाबा आम्ही इथे निवडून येऊ शकत नाही. तिथलं पॅनल एवढं स्ट्रॉंग आहे की तिथं ते निवडून येऊ शकत नाही. युतीचं काम गेल्या अनेक वर्षाचं लोकांसमोर आहे. जनता त्यांच्या पाठीशी आहे. मग तिथं कशाला हारायला ते उभे राहतील आणि म्हणून त्यांनी तिथली परिस्थितीनुसार माघार घेतली असेल. म्हणजे हा एक प्रकारचा त्यांच्याच उमेदवारांवर दाखवलेला अविश्वास. याआधी नगर परिषदेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच मोठ्या संख्येनं बिनविरोधात नगरसेवक आणि नगराध्यक्ष विजयी झालेले. पण महापालिका निवडणुकीत मात्र रेकॉर्ड ब्रेक 66 नगरसेवक बिनविरोध ठरले आहेत. हा आकडा सर्वांनाच चक्रावणार आहे. सत्ताधारी याला लोकप्रियता आणि लोकांचा विश्वास म्हणतायत तर विरोधक यामागे आर्थिक आमिष आणि दमदाट्यांचा संबंध असल्याचा आरोप करतायत. त्यामुळे या बिनविरोध नगरसेवकांच्या प्रकरणात कोर्ट काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. निवडणूक आली की हिंदू मुस्लिम मुद्दा हा हमखास उकरून काढला जातो. कधी या बाजूनं तर कधी त्या बाजूनं. नव्यानं हिंदुत्ववादी नेता बनलेल्या माजी खासदार नवनीत राणा यांनी जास्तीत जास्त मुलांना जन्म घालावा यासाठी सल्ला द्यायला सुरुवात केली. त्याला ओवेसींनी उत्तर दिलं. मुलं जन्माला घालोत न घालोत, पण ह्या सगळ्या लोकांनी वाद मात्र जन्माला घातलाय हे नक्की. नवनीत राणा आणि ओवेसींमध्ये जुंपली. आपण किमान 3-3, 4-4 मुलं आपले हिंदू लोकांनी केले पाहिजे. राणांच्या वक्तव्याची ओवेसींकडून खिल्ली. 19 पैदा करा तुम, 4 नहीं तुम भी 20 पैदा करना. एमआयएमची मान्यता रद्द करण्याची राणांची मागणी. जे पक्षाची परमिशन दिली तेही रद्द झाली पाहिजे. त्यांना पाकिस्तानमध्ये पाठवलं पाहिजे. काही दिवसांपूर्वी भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी एका मौलानाच्या वक्तव्याचा संदर्भ देत हिंदूंना एक अजब सल्ला दिला होता. 4 बायका आणि 19 मुलं असल्याचं सांगणाऱ्या मौलानाचा संदर्भ देत हिंदू दाम्पत्यानेही 4 ते 5 मुलं जन्माला घालावीत असा सल्ला राणांनी दिला. त्यांचं हे वक्तव्य संपूर्ण देशभर गाजलं. सोशल मीडियावर व्हायरल झालं. नाराजगी वाटते तर मी सगळे हिंदूंनाही सांगन की ते जर खुलेआम म्हणतात 4 बायका आणि 19 मुलं, तर आपण किमान 3-3, 4-4 मुलं आपले हिंदू लोकांनी केले पाहिजे. या ज्या पद्धतीने डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करत आहे बोलून, तर मला वाटते की आपणही हिंदुस्थानमध्ये या भूमीमध्ये जन्माला आलो आहे. त्यांचा विचार आहे या हिंदुस्थानाला पाकिस्तान बनवण्याचं. नवनीत राणांच्या या सल्ल्यानं लोकसंख्या, धर्म आणि राजकारण यावरून वाद निर्माण झाला. विरोधकांनी नवनीत राणांच्या सल्ल्याचा खरपूस शब्दात समाचार घेतला. आता एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसींनी अमरावतीतल्या जाहीर सभेत राणांवर
जोरदार पलटवार केला. ओवेसी यांनी उपरोधिक शैलीत नवनीत राणांना डिवचलंय. 19 पैदा करे तुम 4 नहीं तुम भी 20 पैदा करना. तुम्हारे को भगवान का वास्ता तुम भी 19 या 20 पैदा करना. ये क्या है, मजाक है हर चीज में. अरे जालिमों, पढ़ो. तुम अगर थम्स अप है तो थम्स अप का इलाज मेरे पास नहीं है. नवनीत राणा आणि ओवेसींमधील राजकीय मतभेद आत्ताचे नाहीयेत. यापूर्वी या दोन्ही नेत्यांमध्ये वार पलटवार झाले. ओवेसींनी केलेल्या या टीकेनंतर नवनीत राणांनी अधिक आक्रमक होत जोरदार पलटवार केला. मेंबर ऑफ पार्लमेंट आहे, डेमोग्राफीवर बोला. आणि त्यांना माझा प्रश्न राहणार आहे की जेव्हा त्यांना म्हणतोय आपण की संविधान पुढे राहील की इस्लाम राहील, तर ते सरळ म्हणतात इस्लाम पुढे ठेवू, संविधान आम्ही पुढे ठेवणार नाही. आम्ही या मातीचे माणसं आहे आणि इथे जन्माला आलो आणि त्याच्यासाठी शेवटचा श्वासी सुद्धा या हिंदुस्थानसाठी देणार आहे. आणि त्यांना विचारा, त्यांना माझा प्रश्न आहे की भारत माता की जय बोलो, वंदे मातरम बोलो और इस्लाम को पीछे रख के संविधान को आगे रखो. हम रखते हैं, तुम भी रख के दिखाओ. इतक्यावर न थांबता नवनीत राणांनी MIM पक्षाची मान्यता रद्द करावी आणि ओवेसींना देशाबाहेर हकलावं अशी मागणी केली. आणि जास्त सल्ला द्यायचा नाही. ज्यांना 8-10 पोरं करायचे, 20 करायचे, 50 करायचे आहे, त्यांना असे लोकांना या देशातून काढून त्यांची सिटिझनशिप इथून काढून आणि त्यांची पार्टीचं जे पक्षाची परमिशन दिली तेही रद्द झाली पाहिजे. त्यांना पाकिस्तानमध्ये पाठवलं पाहिजे. पाकिस्तानी कसे भीक मागून राहिले आणि त्याच्यामध्ये यांनाही पाठवलं पाहिजे भीक मागण्यासाठी. नवनीत राणा असो की रवी राणा किंवा ओवेसी, हे नेते नेहमी आपल्या आक्रमक वक्तव्यांनी चर्चेत असतात. पालिका निवडणुकीच्या काळात या नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे राजकारण पेटलंय. तसंच निवडणुकीच्या काळात सामान्यांच्या प्रश्नापेक्षा लोकसंख्या, धर्म, राष्ट्रवाद यावरून राजकीय संघर्ष अधिक धारदार होण्याची शक्यता वर्तवली जाते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.